फ्रूट्स लाडू बनवणार आहोत। बघा त्याची पूर्वतयारी केलेली आहे। हे ओव्हन मध्ये 2 मिनिटांसाठी रोस्ट करून त्याला बारीक करून घेतलेला आहे। याला तुम्ही बघू शकता। आणखी इथे मिक्सर ठेवलेला आहे, याच्यामध्ये बारीक करते आहे मी। याच्यामध्ये थोडेसे डेट्स पण टाकायचे ड्राय फ्रूट सोबत, म्हणजे ते मिक्स होतात चांगले। आणखी लाडू बनवताना आपल्याला जास्त त्रास म्हणजे बरोबर ते बनतात। याच्यामध्ये काजू, अक्रोड, पिस्ता, बदाम हे सगळं एकत्रित करून याला ओव्हन मध्ये 2 मिनिटांसाठी आपल्याला बेक करायसाठी रोस्ट करायसाठी ठेवायचं आहे। इथे ठेवू आता। असं ठेवायची ही प्लेट। मग इथे बघा 30+ आहे इथे। तर हे बघा 2 मिनिट झाले आहे। आता हे रोस्ट होईल छान। कमी मेहनत लागते याला। मग रोस्टेड ड्राय फ्रूट्स रेडी आहेत आता आपले। हे बघा छान रोस्ट झालेले आहेत। याला तर मिक्सर मध्ये ठेवायचं आहे आपल्याला। रोस्ट झालेले आहेत, आता मिक्सर मध्ये बारीक करून घेते त्याला। ड्राय फ्रूट्स आता रोस्ट झालेले आहेत। याच्यामध्ये आपल्याला बदाम डेट्स पण टाकायचे आहेत। याच्याने छान बनतात लाडू। बारीक करताना थोडेसे डेट ॲड्स करायचे आहेत आपल्याला। थोडे थोडेच बारीक करायचे। बारीक करताना ते बारीक पण छान होते, आणखी एकजीव पण होते, जसं डेट्स आणखी वेगळे ड्राय फ्रूट्स। असं लॉक सिस्टीम आहे याच्यामध्ये। लॉक करायचं, इथे ठेवायचं, मग स्टार्टची बटन दाबायचं। खूप गरम करायला ठेवलेलं होतं, गरम झालेलं आहे। काढून घेते आता। हे बघा गरम झालेलं आहे तूप, काढून घेते। तर याच्यावरती आपण तूप टाकून घेऊ। तूप टाकून घेतलेलं आहे, नीट व्यवस्थित मिक्स करायचं आहे याला। मग रेडी आहे आपल्याला लाडू वळण्यासाठी ड्राय फ्रूट्सचे। चला आपण बनवून घेऊया लाडू आता। आपण याच्यामध्ये डेट्स टाकले होते, त्याच्याने छान बनत आहे बघा। आणखी टेस्ट पण छान येते याची। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करा।